नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. मी सुनील तिवारी आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत की राज्यातील बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता लाडक्या बहिणींना मिळणार 30,000 रुपये. हो, तुम्ही आश्चर्यचकित झाला असाल, खरंच मिळणार आहेत 30,000 रुपये. म्हणजेच लाडक्या बहिणींना 30,000 रुपये मिळणार आहेत. त्याला कोणत्या लाडक्या बहिणीला 30,000 मिळणार, त्याचप्रमाणे त्याचे कागदपत्रे कोणते आहेत, त्याची पात्रता निकष काय आहे आणि हे 30,000 रुपये कुठून मिळतील आणि आपल्या बँकेत कसे जमा होतील याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. राज्यातील लाडकी बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यातील लाडक्या बहिणींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी 1 जुलैपासून लाडकी बहिणी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत जवळपास राज्यातील 2 करोड महिला याचा लाभ घेत आहेत. त्यांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये मिळत आहेत. आता काही दिवसांनी 2100 रुपये देखील येणार आहेत असंही म्हटलं जातं. परंतु तुम्हाला माहिती आहे का, आता लाडक्या बहिणींना आणखी एक महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी आहे. ते म्हणजे राज्यातील लाडक्या बहिणींना 30,000 रुपये मिळणार आहोत. हो, हे खरं आहे. तुम्ही ऐकताय ते खरं आहे. लाडक्या बहिणींना हे 30,000 रुपये एक बँक देणार आहे. त्याची परतफेड ही व्याजामार्फत होणार आहे व ते हप्त्यामार्फत जमा करून घेतली जाणार आहे. परंतु तुम्हाला प्रश्न पडला असेल की बँक कुठली आहे व कुठल्या जिल्ह्यात ते पैसे मिळणार आहेत, याची संपूर्ण माहिती आपण घेऊया. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना असून योजनेचा राज्यातील लाखो महिला याचा लाभ घेत आहेत. या योजनेअंतर्गत शासनाच्या माध्यमातून दरमहा 1,500 रुपयेचा लाभ दिला जातो. म्हणजेच या योजनेअंतर्गत एका पात्र महिलेला वार्षिक 18,000 रुपयाचा लाभ मिळतो. या योजनेबाबत बोलायचं झालं तर आतापर्यंत या योजनेतून पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना 9 हप्ते जमा केले आहेत. जुलैपासून या योजनेचा लाभ सुरू झाला ते जुलै 2024 पासून या योजनेची सुरुवात झाली. मार्च 2025चा नुकताच महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांनी पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे अशी माहिती मिळाली आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता 6 एप्रिल ते 10 एप्रिल याच दरम्यान पुढील हप्ता पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो. दरम्यान आता या योजनेचा पात्र लाभार्थ्यांसाठी एक गुड न्यूज समोर आहे. राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेतील काही महिलांना 30,000 रुपयेचं कर्ज मिळणार आहे. आता कोणत्या महिलांना मिळणार 30,000 रुपये, तर कोल्हापूर जिल्हा बँकेच्या वतीने 30,000 रुपयेपर्यंतचं कर्ज उपलब्ध करून देणार आहे. या योजनेत सहभागी महिलांना 10% व्याजदराने या कर्जाचा लाभ मिळणार असून बँकेत पैसे जमा होणाऱ्या 1,38,158 महिलांना याचा लाभ घेता येणार आहे. म्हणजेच कोल्हापूर जिल्हा बँकेच्या माध्यमातून फक्त कोल्हापूर जिल्हा बँकेतच अकाउंट असणाऱ्या लाडकी बहिणींना कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू, कष्टकरी, आर्थिकदृष्ट्या दुर्बलता महिलांना दिलासा मिळू शकतो.
अनेक वेळा दैनंदिन व्यवहारासाठी सावकारकी, मायक्रो फायनान्स यांच्याकडून महिलांना अधिक व्याजदराने कर्ज घ्यावे लागते. त्यामुळे आर्थिक पिळवणूक होत आहे. हा अन्याय थांबवण्याच्या उद्देशाने जिल्हा बँकेने एक नवीन योजना समोर आणल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली. या कर्ज योजनेसाठी काही महत्त्वाचे निकष ठरवण्यात आलेले आहेत. आता कोणते निकष आहेत? लाभार्थी हे लाडकी बहीण योजनेची सभासद असणे आवश्यक आहे व त्याचे अनुदानाचे पैसे हे जिल्हा बँकेत जमा होणे गरजेचे आहे. तसेच कर्ज मिळवण्यासाठी 2 लाभार्थी जामीनदार आवश्यक आहेत. या कर्जाची मुदत कर्ज खात्याच्या नूतनीकरण करता येणार नाही. लाभार्थ्यांनी त्यांच्या व्यवसायाचे सर्व व्यवहार बँकेमार्फत करणे आवश्यक राहील. याशिवाय कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्यांनी व जामीनदारांनीही बँकेचे ब वर्ग सभासद असणे आवश्यक आहे. आता बँकेकडून 30,000 रुपये कर्ज मिळणार असून त्याची परतफेड ही 3 वर्षात होणार आहे. यात महिनाकाठी 968 रुपयेचा इतका हप्ता भरण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. या योजनेमुळे महिलांना त्याचा व्यवसायाचा विस्तार वाढवण्याची मोठी संधी मिळेल. अशा प्रकारे आपण पाहिलं की राज्यातील कोणत्या लाडक्या बहिणींना 30,000 मिळणार, कुठल्या बँकेतून मिळणार व ते कसं मिळणार याची संपूर्ण आपण माहिती घेतलेली आहे. माझ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबतचे बेल आयकॉन घंटा दाबायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.